माऊली हं. काय करतो तू? आम्ही एकच टेन्शन मध्ये आहे. ते मावाला आहे ना कुत्रा नाही का ते अरे जाऊ दे, गेलं ते गेलं, ते पिल्लू गेलं ना, तेच ना. हा आता ते त्याला चिंटू त्याला आपण काय करणार आहे आता? त्याचं टेन्शन घेतोय. अरे हे बघ, काय असतं माहिती का, वस्तीवरचं वातावरण काय असतं, रात्रीचा इकडे अंधार झाला, लाईटी राहती नाही जास्त. लाईटी नसल्यामुळे काय होऊन जातं, मग बिबटे वगैरे ऊसातून बाहेर येतात आणि ते एखादं पिल्लू नेलं असेल त्यांनी. 3 पिल्ल आहे मधली एकच पिल्लू गेलंय ना. हा बरं आता ते दोनच आहे आता. 2 पिल्ल जे आहे ना, ते चारा टाकला का? नाही का बर? अजून टाकायचं. चल चल उठ बर, पाय बर, ते चारा आहे पाय गावानी, चल उठ उठलाव का कवर आहे ते टेन्शन घेऊन काय होणार आहे आता? गेलं पिल्लू गेलं, ते चालूच राहणार आहे आता. वस्तीवर अशा गोष्टी होणारच आहे. अरे बापरे. काय अरे बापरे ना रे बापरे करू राहिलाय काय? आता पटकन चारा टाक. असं जर बिबट्याला आपण घाबरलो तर मग आपलं राहणं मानवी तर मुश्किल होऊन जाईल. आलं का लक्षात? हा चल आटे पटकन टाक, वेळ नको घालू. अरे सांज होत आली. माऊली गायला चारा टाकू राहिला का? हा ते काल तो कुत्र वागण नेलं ना, काय करतो बाबा? आम्हाला त्याचं लय दुःख आहे रे माऊली. अरे काय, अरे लय वाईट झालं यार, खरंच लय वाईट झालं. मला लय वाईट झालं रे माऊली. ते चिंटू कुत्रा ना, ते झाड हा तेच. कस काय गेलं रे माऊली ते? ते बिबट्याने मरून मरून नेलं रे त्याला. किती वाजता? नाही बिबटे हा किती वाजता? 2 वाजता. अरे त्याचं नशीब असेल यार बिचाराचं, काय करावं बरोबर का नाही? अरे तू तर त्याला घरात ठेवायचं ना. अरे घरात बांधलेलं राहत ते, पण ते काय झालं माहितीये का रात्री? त्या बिबट्याला बुद्धी यायला पाहिजे ना. बिचारा प्राण्याला खातो, तो पण एक प्राणी आहे ना. मग प्राणी पण तो खूप, मला तर लय दुःख भरलं लय बा कुत्र्याचं ते चिंटूचं. रात्री कुत्रा कुठं बांधलं होतं मग? सकाळी बांधलेलं तुला माहिती आहे ना रात्रीचे वाघ येत राहतो इकडं. वागत राहतं ते मला माहिती. काय करतो पण